सॉरी वरद, त्यांच्यासमोर मला खरंच तुला खोटं पाडायचं नव्हतं. अगं पण आरोही, तू सरदेसाई काकांना खरं सांगितलं नसतंस तरी चाललं असतं. रादर तसंही तुझं काम होणारच होतं. मग कशासाठी खोटं बोलायचं? अगं त्यात रिस्क होती. खरं बोलण्यात कसली रिस्क आहे? रिस्क तर खोटं बोलण्यात असते ना, कारण ते कधी ना कधी उघडकीस पडू शकतं. हे बघ वरद, मी कोणाकडे उधार मागत नव्हते, न चोरी लबाडी करत होते. मी कायदेशीररित्या बँकेकडनं लोन मागत होते. आणि तू विचार कर ना, पुढे मागे जर त्यांना खरं कळलं असतं तर माझ्यापेक्षा जास्त राग त्यांना तुझा आला असता. कारण अरे तुझ्या विश्वासावर मला लोन देतायत ना ते. त्यांना हे सगळं कळलं असतं तर तू त्यांच्या मनातनं उतरला असतास रे, आणि मला ते नको होतं. हे बघ बरं, यापुढे आग्रहासाठी तू स्वतःबद्दलचं मत कुणाही समोर बदलू देऊ नकोस. ओके ओके, थँक्यू. थँक्यू. पंधरा दिवस, फक्त 15 दिवस. आरोहीची मुदत संपायला फक्त 15 दिवस. आग्रहाचा बाजार उठायला फक्त 15 दिवस. दाजी, तुम्ही बोललात म्हणजे बाजार उठणारच. बोललो. राया जे बोलतो ते करून दाखवतो. मी माझ्याकडनं पूर्ण फिल्डिंग लावलेली आहे. तिला कुणी पण पैसा देणार नाही. मानलं दाजी, आग्र्याला नजर लागणार, त्यात ती तुमची नजर, म्हणजे सुटणारच नाही दाजी. शिकाऱ्याने असंच सावध असायला पाहिजे ना, नाहीतर सावध पळून जाईल. असे कितीतरी शिकारी टपून बसले असतील, पण आग्रह आपल्यालाच पाहिजे. दाजी, अहो जंगलाचा एकच राजा, आणि इतऱ्या जंगलात तुमच्याशी टक्कर कोण घेणार? मरायचंय का त्याला? मेवणे मेवणे मेवणे, या खाली या, खाली या, खाली या, हवेतून खाली या, खाली या, खाली या. कायम वरचे वरच तुम्ही बोलत राहता, आणि ग्राउंडवर आपली माणसं मार खाऊन येतात. आम्ही त्या डुप्लिकेट इन्स्पेक्टरला विसरलेलो नाही. त्याने आपल्याला उल्लू बनवलंय आणि आपल्या माणसांना मारलंय. आग्रह खातर आपण शांत आहे, पण एकदा का आग्रह आपल्या हातात आला ना की मग सगळं व्याजासकट वसूल करणार आपण. त्या फूड इन्स्पेक्टरला, खोट्या फूड इन्स्पेक्टरला नंतर बघणार, पण आधी आरोही. बघू दे तरी किती करते ती वळवळ आणि कशी वाचवते खानावळ. वरदला मी सांगितलंय की मला लोन हवंय, आणि आरोहीला सांगितलंय मी फायनान्स कंपनीमध्ये काम करतोय. या दोघांचं माझ्याबद्दल बोलणं झालं तर. आरोही, आपण सरदेसाई काकांकडे गेलो, बरं झालं. पण ते तन्मय कसे भेटले आपल्याला तिथे? जसे आपण इथे भेटलो तसे. मी आहे. अरे प्लीज, वाय नॉट. थँक्यू. झाली तुझी भेट? हो, भेटलो त्यांना मी, पण ते खूपच घाईत होते. म्हणाले की नंतर बोलूया. आलोच मी एक मिनिट. मग झालं काम तुमचं? हा, झालं ना. होणारच ते. काय आहे, आता नव्या जागी नव्या ओळखी होणं महत्वाचं असतं ना. आता आपलीच ओळख झाली, मला चांगलं जेवायला मिळालं,
खरंच सांगू, आग्र्याचं जेवण अप्रतिम आहे खरंच. थँक्यू. मी खूप ठिकाणी जेवलोय पण आग्रा इज आग्रा. अजून एक आहे की मला आत्यांची जरा भीती वाटते. आत्याची का? कधी ओरडेल माहित नाही. असं काही नाहीये, ती खूप गोड आहे हो. मी असंच बोललो. मला जरा अर्जंट कामाला जायला लागतंय. बर. चल ना, तुला मी सोडतो. अरे नाही, मला जरा बाजारातनं सामान घ्यायचंय. उगाच मग माझ्यामुळे तुला उशीर नको ना. ओ, तुमच्यात एक तिसरा माणूसही आहे. मी सोडतो तुम्हाला. ऑफकोर्स तुमची काही हरकत नसेल तर. माझी काय हरकत असणार? एक मिनिट, मी एकटी जाऊ शकते. जा तू पुढे. ठीक आहे, येतो. चल बाय. बाय बाय. ठीक आहे, मग मी पण निघते. अहो, कॉफी तर संपवा. म्हणजे तुम्ही तुमची कॉफी संपवा तोपर्यंत मी एक कॉफी पटकन, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. आणि तसंही मी आग्र्यावर पाटी वाचली. अन्न वाया घालवू नका. सॉरी. थँक्स. अहो, होम डिलिव्हरी केली, फक्त थँक्स म्हणताय तुम्ही? अहो, इथपर्यंत आलोय, चहाचा आग्रह तर करा. हो, आपण आत्ताच कॉफी प्यायलो म्हणून मी. अच्छा, तुम्ही आग्र्यावर येणाऱ्या प्रत्येकाला विचारता का काय? तुमचं जेवण झालंय का? नाही म्हणजे जेवून 4-5 तास झालेत का, मगच जेवायला मिळेल. आता जेवला असाल तर तुम्हाला जेवायला मिळणार नाही असं काही. काय तुम्ही पण. आता चला आणि चांगला 3 कप चहा प्यायचा, त्याशिवाय सोडणार नाही मी. अहो, आग्रहावर नेहमीच तुमचं स्वागत आहे, असं काय बोलता? हो, सिरियस होऊ नका, मी मस्करी केली. नाही तसं नाही, पण एक खरं सांगू, तुम्ही सगळेच जण, मी तर म्हणतो की आग्रह परिवार म्हणूया आपण. तुम्ही सगळेच ना खूप वेगळे आहात. आता आग्र्यावर आलोय आणि असं बाहेरूनच जातोय तर जीवावर आले. पण काय करणार, कामाची गडबड. हो. अच्छा, एक्सक्यूज मी, एक प्रश्न आहे. तुम्हाला जर हे सगळं सामान नको असेल तर मी माझ्या घरी घेऊन जाऊ? नाही नाही नाही, थांबा थांबा, मी घेते. थांबा देतो. सॉरी. सॉरी. थांबा तुम्ही उतरू नका. तुमचा फोन वाजतोय, तो आधी घ्या. हॅलो, हा बोलतोय. थँक्यू, पण मला तुमची कोणतीही स्कीम नको आहे. थँक्यू सो मच. कंपनीवाले हे सगळं सामान. तुम्ही जा सावकाश, मी घेते. खरंच काळजी करू नका. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला डबल काम. नाही. बाय. बाय. राहिलं वाटतं यांचं. आरू, आजही फोन केला नाहीस ना तुम्हाला, उशीर होतोय म्हणून? हा, नको बाई, नको करूस फोन. पण ती अपू फोन करते, तिचा तरी फोन घे. अगं, किती काळजी करत होते मी. सॉरी, खरंच सॉरी आत्या. अगं, मी बाईकवर होते आणि फोन बॅग मध्ये होता. अच्छा, म्हणजे वरद होता का बरोबर? नाही, मी तन्मयच्या बाईकवर आले. म्हणजे वरद होता ना बरोबर? हो, आम्ही तिघं पण होतो. म्हणजे सांगते ना सगळं, आत्या खूप जोड आहे. दे माझ्याकडे दे. अगं, घेते मी. चल. तू घेते, पण फोन करायला शिक आता. हो, काय हे बाईकवर. काळजी करत बसते ना मी. मग? सॉरी. अगं पाय, आण ते इकडे आण. अगं राहू. अरे बापरे, केवढं गजड आहे हे. काय रे बाबा तुझं तर. आई ग देवा परमेश्वरा. अगं, तुला विचारायचं राहिलं, आपलं काम झालं का ग? सरदेसाई म्हणून एक आहेत, ते लोन मिळवून देतात म्हणाले. हो, अरे वा, काम झालं. आय एम सो हॅपी. बघा तू, मी म्हणाले होते ना, ताईने एकदा ठरवलं ना की ती काम करूनच दाखवते. एकदम फुल अँड फायनल.
अगं 19 लाखांचा चेक येऊ दे हातात आधी. हे बघ, आता मनात कोणतीही शंका आणू नकोस. ते साहेब म्हणालेत ना, काम होणार म्हणजे होणार. काय ग, हे काय? हो, ते तन्मयचं राहिलं वाटतं. गडबडीत पडलं की काय कोणास ठाऊक. तन्मय आला होता. हो, आता मला परत सगळी स्टोरी सांगायला लावू नको. मी तुला निवांत सगळं सांगते. मी अगं ते काय करतेस? अगो काय बाई, नवीन नवीन गोष्टी येतात ना म्हणून बघतीये ग. यात गाणी वाजतात का ग? अगं मला नाही माहित त्या ते मी बटन टाकून बघू का? हा, बटन. आत्या एक मिनिट मला देतेस, मला देतेस एक मिनिट. त्यांच्या कामाचं असेल तसं बरं दिसत नाही ना, चुकून राहिले. हो, मला असं वाटते की येतीलच ते घ्यायला. हे असू दे माझ्याजवळ. हो. काय ग, कोथिंबीर खूप आणलीस ग. ताई तू माझा डिओ आणलास का? हो आणलं. एक दे मिनिट ना. दे ना. एक हो, सेकंद. मग कुठे ठेवलंय हा, या सगळं? मी सांगितलं सुरू कर. वा 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 वा, किती दिवसानंतर असं तुझ्या हातचं खायला मिळतं. म्हणजे असं गरमागरम एकदम. अजून काय हवं आयुष्यात? मग रोज तुला अशीच बुद्धी हवो. काय झालं? काय झालं म्हणजे? गरमागरम जेवण रोजच असतं. तू कुठे वेळेवर येतोस? मग ते सगळं जेवण असं केविलवाणं होऊन जातं ना. भात असतो छान वाफाळता, पुऱ्या कशा टम्म फुगलेल्या मग अशा केविलवाण्या दिसायला लागतात. आई तू कधी काय बोलशील ना याचा काही नेम नसतो. एवढी रागवतेस पण आणि हसवतेस पण. मी काय अशी सारखी असा चौकोनी चेहरा करून बसते की काय? तन्वी आहे का मी? काय काय याचा अर्थ असा आहे की तू हसत जा, बोलत जा. आई काय बोलते कळतंय ना? तन्मय, तू जेवायला असलास ना की जेवण कसं हसत खेळत होत. म्हणून तुला म्हणते रोज जेवायच्या वेळेला घरी येत जा. ओके आई, मी जेवायला नक्की घरी यायचं. निवडणुका जवळ आलेत तर रे. का ग? आश्वासनं देतोयस म्हणून म्हणते. आज काय खरं नाही. ठीक आहे, मी जास्तीत जास्त वेळ तुझ्यासोबत असेल. बघ हं, काय बोलतोयस लक्षात ठेव. नाही तर बोलून फसशील. शब्द दिला. नको. शब्द देणाऱ्यांवरचा विश्वास उडालाय माझा, तुम्हाला माहिती आहे. जे ऑफिस मधल्या मित्राचं आहे, काहीतरी महत्वाचं काम असेल. असू दे, तू जेव आधी, काम बिम नंतर. जेव. बोला काय हवंय? कॉफी का टी का ब्लॅक टी का लेमन टी? तुमच्याकडे साधा चहा मिळतो का? हो मिळेल ना. अहो आमच्या सुगंधामध्ये सगळं मिळतं. सुगंधा? टपरीज नेम. नेम? इंग्लिश शिकलायस? हो, मालक पण म्हणतात मी हुशार आहे. एवढा हुशार आहेस तर मग इथे काम कशाला करतोयस? अहो परिस्थिती बेताची आहे, काय करणार. पुअर. चला कामाच्या वेळी डायलॉग बाजी नको, आणतो चहा. जा. बोला विशाल साहेब, बोला. काय साहेब, आत कुठे? फोन उचलत नाही ना आमचा? अरे जरा कामात बिझी होतो. अरे नरेन सर सांगत होते की तू मला फोन करणार होतास म्हणून. अरे हा, आपण टार्गेटच्या खूप जवळ आहोत. अच्छा ऐक ना, माझं एक काम कर. हर्सुल गावात एक सहकारी बँक आहे आणि त्याची मेन ब्रँच जी आहे ना ती पुण्यात आहे. सो मला तिथल्या मॅनेजरचा नंबर हवाय, तो थोडा मिळवून दे. हर्सुल? काय रे, नक्की चाललंय काय? आधी म्हणालास की नाशिकच्या बँकांमधल्या माणसांची माहिती हवी आहे आणि आता पुण्यातल्या. अरे तू नंबर तर मिळवून दे. मोठं काम आहे, मोठी तयारी करावी लागणार आहे. ठीक आहे, देतो 1-2 दिवसात. काय रे, पण काही झोल नाही ना? आग्र्याच्या जवळ घेऊन जाणारा झोल आहे. अरे झाला तरी चांगलाच झोल आहे. झोल? झोल?
ऍक्च्युली तुम्ही समजताय ना कुठली भाषा रे ही? झोल या शब्दाचा अर्थ मला समजलाच पाहिजे. मी इथे आलो तेव्हा तू झोल असं काहीतरी म्हणालास. तुम्ही फक्त तेवढंच ऐकलं का? दुसऱ्याचं पर्सनल बोलणं मी ऐकत नसतो. परदेशात याला मॅनरलेस असं म्हणतात. काका अगदी बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. मुंबईत कामात गडबड झाली ना की झोल झाला असं म्हणतात. जनरल आहे. कामात गडबड होते याचं कारण आपल्याकडे डिसिप्लिन नाही. आता तुझंच बघ ना, एवढं सगळं काम धंदा सोडून तू या टपरीवर बसलायस. काय करतोयस? चहा पितोयस? तुम्हाला चहा हवाय का? अजिबात नको. अशा अनहायजेनिक ठिकाणी मी काहीही खात पित नसतो. आलं लक्षात? येतो मी. रेकॉर्डर? सॉरी. थांबा थांबा, तुम्ही उतरू नका. तुमचा फोन वाजतोय, तो आधी घ्या. साहेब 10 रुपये. हा? चहाचे 10 रुपये. आहो अरे विठ्ठला. आई ग इरा. ए इरा. काय ते बाई? काय रे बाबा, झाली का जेवणाची तयारी? हा जवळजवळ झाली आहे, म्हणजे आपलं चालली आहे. सगून आहे ना, करते ना ती सगळं. हो, मग तू काय करत होतास? अरे मी आत्ताच आलो ना. आता दिवसभर आरुते नव्हती, सगळ्यांची बिलं मीच तर जमा केली. मग आता एक काम कर, हा. जातीला मदत कर. बर. आज जरा सांभाळून घे. हा. हं. हो. हो. हा. आगाऊ झालाय नुसता. अरे तू ये आज रात्रीचा? आई पुण्याला गेली की काय? नाही, मी दुसऱ्या कामासाठी आलोय. आरोही कुठे दिसत नाहीये. आली आहे ना ती, असेलच बाहेर कुठेतरी. तूच सोडलीस ना तिला. हे माझं असं होतं, सगळं विसरते हल्ली. काही काम होतं का? बोलव का तिला? नाही, मी जाऊन भेटतो त्यांना. मला माहितीये ते इथे का आलेत. आत्या हे इथे माझ्यासाठी नाही आलेत. आग्रहामध्ये नेमकं काय शोधायला आलेत ते माहितीये मला.